खाय थोडा श्रीखंड आणि त्यानं हात पाय केलं पेंड. राजा हे माझ्या राजा असं काय करतोस हा? उद्या माहून लवकर येणार होता, मला मुंबईला फिरायला नेणार होता, मला कुसुमची साडी घेणार होता, मला मोबाईल घेऊन येणार होता. राजा हे माझ्या सोन्या किती रडवशील मोबाईलसाठी हा? एकदाच घेऊन टाक ना मला मोबाईल आणि व्हायला मोकळा. तुझा मोबाईल कुणी नेला आणि गेला बाई माझा राजा, गेला बाई माझा राजा गेला. आता लई गोंगाट झाला, आता त्याच्या नाकात कापूस आला, साऱ्या अंगाला लावा तूप आणि तुपावरच वत खूप. अगं बाळानो बघा ना ग कसा अमिताभ दिसतोय. हे राजा अरे उचला लवकर. असं काय करतोस रे येड्यावानी हा? तुला जायचं होतं ना, मग या सगळ्यांचं बिल चुकता करून जायचं होतं ना. एवढा लवकर कसा मेला, गेला बाई माझा राजा गेला, गेला बाई माझा राजा गेला. या ग बायानो चला, माझ्या सोन्याला गोड घाला आणि सारं काम सोडा, त्याची चैन आणखी काढा. सोन्या हे माझ्या सोन्या तुझी आठवण येईल अशी एकही वस्तू मी घरात ठेवणार नाही. सोन्या समजलं ना मी काय बोलते? तुझे कपडे मी भांडेवालीला देईन, पिठाचे डबे घेईन, तुझ्या टपलावर कटकवला झुलईन, तुझे दागिने मोडायला देईन. राजा तुझा दिवस भारी करीन, साऱ्या गावाला लाडू चारीन, तुझा फोटो टेबलावर ठेवीन आणि मग मी पॉडवर जेवीन. तुझा पॉडवर दारू पेला आणि गेला बाई माझा राजा गेला, गेला बाई माझा राजा गेला. माझा राजा खरंच गेला, माझा पोपट उडून गेला, आता कुठं शोधू त्याला. रमेश देवाने लवकर गेला. राजा हे राजा दिवस नीट झोपवलं का? बिलकुल हालचाल करायची नाही. डार्लिंग समजलं ना? तुला सांगून ठेवते हालचाल करायची नाही. डोकं खावं तिला तर करू नको तू काही, डोळ्यात गिळायची करू नको तू घाई, मला पिठाला कमी प्रती तू भाई. राजा मसनात गडबड करू नको बरं का? आणि तो तोंडातला सोन्याचा मणी गिळू नको. उद्या रात सावडायला आली ना मी, मग मला भेटला पाहिजे. कसं कसा घरगुती गोंधळ